नमस्कार. 90च्या दशकामध्ये येईपर्यंत क्रिकेट थोडंसं बदललं होतं. अगदी 90च्या दशकाआधी बरेच संघ नावारूपाला आले होते. रेनबो म्हणा, खतरनाक म्हणा, शशी ब्राईट, गणेश गल्ली, इकडे सिन्या महादेव, VPRC, मॅचलेस, नर्मदा अर्जुन टिळक चौक. आणि 90 नंतर क्रिकेटमध्ये थोडासा बदल झाला होता. 8 षटकांचे सामने चालू झाले होते आणि 90च्या दशकामध्ये खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटचा कळस चढवला तो चेंबूरमध्ये होणाऱ्या RK ट्रॉफीने. त्याच सुमारास परळच्या कामगार मैदानावरती षटकार नावाचा संघ सराव करत असे. पुढे हा संघ नरेश 11 म्हणून प्रस्थापित झाला होता आणि त्या काळच्या नामांकित स्पर्धकांना कडवी झुंजसुद्धा देत होता. या संघाला वेध लागले होते ती मोठी स्पर्धा खेळण्याचे. पण RK ट्रॉफीमध्ये नरेश 11 संघाच्या पॅकरनी एंट्री घेण्यास नाकारलं. एंट्री फी जास्ती होती, 10,000 रुपये त्यावेळेला, म्हणजे थोडासा भीती वाटत होती. पण या खेळाडूंची स्वप्न मोठी होती. त्यांनी एका नवीन नावासहित, एका नवीन फायनान्सरसहित या स्पर्धेमध्ये भाग घेतला. अगदी दुसऱ्याच सामन्यामध्ये यांचं आव्हान जवळजवळ संपुष्टात येणार होतं. आगरी सेनेसमोरचा तो सामना होता आणि शेवटच्या षटकामध्ये 11 धावा हव्या होत्या. संजू वैद्य गोलंदाजी करत होता आणि संजूकडून 11 धावा दिल्या जाणं थोडंसं कठीण होतं. पण जे म्हणतात ना की फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह, राजू मोरे स्ट्राईकवरती होता आणि राजू मोरेनी त्या षटकामध्ये 11 धावा पूर्ण केल्या आणि राहुल 11 परळ संघांनी रणशिंग फुंकलं. राहुल 11नी नंतर टेनिस क्रिकेटमध्ये एक शिखर गाठलं आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांनी ते टायटल मारलंच आणि चंद्रकांत शिंदे ठरला मॅन ऑफ द सिरीज. त्यानंतर सलग 4 वर्ष राहुल 11 संघ RK ट्रॉफीच्या फायनलला होता. चंद्रा एक हुशार आणि नेतृत्व गुण असणारा कर्णधार म्हणून समोर येत होता. ज्या पद्धतीने तो लीड करायचा संघाला, मी असं म्हणेन की ही वॉज मास्टर इन प्लेइंग विथ हिज रिसोर्सेस. म्हणजे तो एका अप्रतिम दिग्दर्शकासारखा होता. मग एखादा दिग्दर्शक जेव्हा एखादं पात्र ठरवतो तेव्हा एखादा अभिनय करण्यासाठी तो बरोबर चांगला अभिनेता घेतो आणि त्या पात्रात त्याला उतरवतो. चंद्रा असंच काही करत असे. त्याला माहिती होतं की आपल्या कुठच्या खेळाडूची गुणवत्ता किती जास्ती आहे. बहुधा त्या खेळाडूपेक्षाही जास्त त्याला माहिती होतं आणि तो त्या खेळाडूला बरोबर त्या वेळेला तो रोल करण्यासाठी पाठवत असे. एक किस्सा तुम्हाला सांगतो. एकदा राहुलचा एक सामना सुरू होता आणि पहिल्या 2 बॉलवरच राहुलच्या 2 विकेट गेल्या. चंद्रानी साजिद लालाकडे पाहिलं आणि साजिद लालाला सांगितलं की साजिद, बैट उठा और पहला ही बॉल पे 6 मारना है, 6 ही आना चाहिए. साजिदनी पण एका वॉरियर सारखा तिथून उठला आणि जाऊन पहिल्याच बॉलला 6 मारला. डायरेक्ट 80 लावले बोर्डवरती. चंद्रानी असे बरेच काही निर्णय घेतले आणि राहुलचं खरं कौशल्य होतं. म्हणजे अभय विकेटच्या मागे राहून सुद्धा अप्रतिम चंद्राला साथ देत असे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा जो अटॅक होता, म्हणजे सुन्या म्हणा, करुणा म्हणा, अनिल सारंग म्हणा, राहुलनी बराच काळ टेनिस क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला. अगदी नंबर 1 संघ म्हणून सुद्धा बरेच वेळेला राहुलची गणना केली जात होती. अग्रगण्य संघ. भेटूया राहुल संघाला, ऐकूया राहुल संघाच्या गोष्टी. थोडक्यात उदाहरण सांगायचं तर ते सिकंदर कसा जग जिंकायला निघाला होता, हे पण राज्य जिंकायचं व त्याचं पण जिंकायचं, सगळंच जिंकायचं, तसा प्रकार होता. तो राहुल 11 ने क्रिकेट को बहुत कुछ दिया है. एक जज्बा दिया है, एटीट्यूड दिया है और नेवर गिव अप. एक बड़ा वर्ड है कि नेवर गिव अप इन क्रिकेट. तो ये चीज़ सबसे पहला राहुल 11 ने ही दिया है. त्यावेळेचं तर मला चांगलं आठवतं. इनिंगचं क्रिकेट होतं. मी लहान होतो, शाळेत जायचो, मी मॅचेस बघायचो, मांडी घालून बसायचो. नंबर 1 टीम रेनबो, साईनाथच्या नंतर मला चांगलं आठवते बालक्रीडा, त्याच्यानंतर इकडची काळा चौकीची टीम होती, गजा भाताडे खेळायचे त्याच्यामध्ये, आठवत कसं नाही, जॉली. मग त्याच्यानंतर सिन्यामध्ये वर्सोवा, चाफे गल्ली,
अभिनव, विक्रोलियन्स, RJK होती, RJK या संघांना ना मी मोरी रोड, फिशरमॅन, कालिया 11 त्याच्यानंतर मग हळूहळू ते त्यांच्याबरोबर खेळत असताना मग मला मोठे मोठे अजून संघ बघायला मिळाले. गणेश गल्ली, शशी ब्राईट, मग मॅचलेस आहे, टिळक चौक आहे. यांच्यानंतरचं आमचा पर्व आहे हे. जस्ट चालू झाले, यांचं नाव झालं आणि नंतर आमचं पर्व तिकडे जॉईन झालं राहुल इलेव्हनचं. राहुल इलेव्हन आमची फॅमिली आहे. राहुल इलेव्हनला आलो कसं तर पहिलं तर विक्रांनी मला षटकारल्यानंतर नरेश इलेव्हन झाली. नरेश इलेव्हनंतर मग मी एक एक प्लेअर जोडायला लागलो की हा चांगला आहे, चला खेळ, हा चांगला आहे खेळ, हा चांगला आहे खेळ, खेळ 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 करत मग जवळजवळ आत्तापर्यंत राहुल इलेव्हनला अद्याप 47 प्लेअर खेळले. आणि एवढे त्यांनी प्रत्येकाने आपापली कामगिरी अशी केली आहे ना, अल्टिमेट. आणि बाकीचे कुठचे संघ होते जे राहुल बरोबर तुल्यबळ होते? अरे तुल्यबळ तर स्टार्ट पासून सगळेच होते, पण जी मॅच खेळायला मॅचलेस बरोबर मजा यायची ना, इंडिया पाकिस्तान मॅच. त्याच्यानंतर मग हळूहळू ना त्याचं क्रायटेरिया वाढत गेला. मग अमृत बरोबर ठसनवाली मॅच हा ओनली ग्राउंड मॅच, ठसन ग्राउंडच्या बाहेर नाही. त्याच्यानंतर बंड्या बॉईज बरोबर, नंतर तुमची प्रेसी, त्याच्यानंतर आधी सह्याद्री होती, मग रमेश शर्माची टीम आली, प्रेसी, प्ले बॉय, म्हणजे ह्या टीम होत्या. सह्याद्री एक टीम होती चांगली. म्हणजे अशा टीम्स होत्या की यांचे अटॅकच सॉलिड होते. अटॅकवर हे लोक सगळे टीम आहे ना अटॅकवर जिंकायचे. बॅटिंग लाईनअप चांगल्याकडे चांगला होता, पण अटॅक हा पार्ट आहे ना सगळ्या टीमकडे सुपर होता, जो आजच्या क्रिकेटमध्ये दिसायला दुर्मिळ झाला आहे, असं झालं आहे. ओके, मुंबईतले त्यावेळेचे इम्पॅक्टफुल प्लेयर्स कोण होते तुझ्या मते, ज्यांनी टेनिस क्रिकेटवरती छाप सोडली? हे आता मी तुम्हाला सांगतो ना, छाप ठेवणारे असे सगळ्या टीमचे मोठे मोठे प्लेयर आहेत. पण त्यावेळेला ना मला तो रजनी पटेल का RK, जग्गू राणा खूप आवडायचे. तसे असंख्य आहेत. बाबू पेडणेकर पण आहे, मोठा प्लेयर आहे. तसे अजून टिळक चौकचे प्लेयर शेखर आंबेडकर आहे, पप्पू गोलतकर आहे. अरे एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रिकेट खेळायचे, त्याच्याबद्दल काय वादच नाही. मी तुम्हाला सांगतो, विकेट किपरच्या नावामध्ये पहिली अग्रगण्य 2 नावं जी मी डोळ्याने बघितली तेव्हा माझं क्रिकेटला जस्ट पहिलं पाऊल असेल, अनिल गोलतकर आणि कांचन. त्यावेळेला ह्यांची नावं एक कांचन कुठचं? गणेश गल्ली, कांचन आणि अनिल गोलतकर. आणि मग कल्याणी पण आला, मग खूप विकेट किपर आले. पूर्वी काही ठराविक लोक आहे ना चिटकून, ते जे चिटकणं आहे ना, ते आज पण किपिंगला बोलले ना तर ते चिटकणारच, किती पण जोरात टाकू दे. पण आज बघा मागे जातात ना, जाऊ दे, ते त्यांचा पार्ट आहे खेळायचा. पण तो जर किपिंगचं नाव पुढे येतं, प्रत्येक टीममध्ये असणारच ना विकेट किपर, पण ही 2 नावं आहेत ना, ही अल्टिमेट नावं होती. आता बॉलर बॅट्समनमध्ये मी जर रेट करायला गेलो तर माझ्या काळात जेव्हा कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट आलं तर अग्रगण्य नाव तुमचं उमेश संतूचं येतच. उमेश मांजरेकर, शंतनू गायचोर हे 100 टेनिस बोर्ड विश्व म्हटलं की येणारच. तसं रेट करायला प्रत्येक टीममध्ये क्वालिटी क्रिकेटर तयार झाल्यामुळे काय झालं, आता परत तोच प्रश्न येतो की यार कोणाकोणाची नावं घ्यायची. पण त्यावेळेला आणखीन एक नाव आहे जे उमेश मांजरेकर स्वतः घेतो, रजनी पटेल. RK आहे, जग्गू राणा आहे. बघा आता बघा, मी हे बोलत असताना मीडियावर, सोशल मीडियावर जाताना तर अरे का तुम्ही एवढेच प्लेयर तुझ्या नजरेत होते का, बाकीचे प्लेयर नव्हते का? होते ना. मग पण तेवढा वेळ नसतो आणि वेळ लिमिटेड आहे, त्यांच्या लक्षात. एक्झॅक्टली. तर आता तुमचं म्हणणं आहे की वेळेचं बंधन असल्यामुळे मग मला पण ते लिमिटेड नावं घ्यायला लागतात की हे होते. पण अग्रगण्य नाव आता उमेशच्या आधी पण होते ना प्लेयर्स, रेनबो होणार, जॉली म्हणून होते, पण उमेशची छटा एक वेगळी झाली. तर कधी असं झालंय की राहुल मॅचलेस एकत्र खेळली आहे मैदानावर? हा, खेळले ना. राहुल मॅचलेस एकत्र खेळले असे नाही, पण त्यांचे ठराविक प्लेयर आमच्यातून खेळले आहेत. उमेश म्हणा, असं संदीप म्हणा, शांतनू गायचोर म्हणा, मनोज विचारे म्हणा, प्रवीण तांबे म्हणा, हे आम्ही एकदा एकत्र खेळले आहेत आणि जिंकले पण आहेत. फायनल पण मारले आहेत आम्ही एकत्र खेळून. म्हणजे ठसन फक्त मैदानावरच होते? मैदान आजही मी पण उतरलो ना मैदानात ह्या वयात, पण तरी मी माझ्या बापाला पण सोडणार नाही मैदानात. हा, पण एक आहे
की कसं आहे मैदानापुरतं असतं, पण शिव्या गाळ्याचं क्रिकेट अजिबात खेळलो नाही की एखाद्या प्लेअरला डिवचून बोलायचं हे असा तसा असं. ते जे स्लेजिंग प्रकार आहेत ना, जे अविनाश जाधवने वापरले, जे अजित पुत्रांनी वापरली आहे स्लेजिंग, जे रमेश शर्माने स्लेजिंग वापरली आहे, ती स्लेजिंग मला नाही जमली आणि ती मी करत पण नव्हतो. हां, करायची स्लेजिंग, बॉलनी करायची, फिल्डिंगनी करायची, बॅटिंगनी काय करायची, ती स्लेजिंग ती जमली, ती थोड्याफार प्रमाणात कुठेतरी जमली बस. नंबर 1 तेव्हा बरखाचं नाव घेतलं जायचं, बरखाचं. आणि मला वाटतं खाडदांड्याची एक विकेट होती, सुपर. मग त्याच्यानंतर जी भरारी आली ना, आणि पावसाळी क्रिकेटमध्ये गुलाब जोशींची टुर्नामेंट देवेंद्र जोशी करायचे ना, म्हणजे त्याची सरच नाही. आणि आज हे पावसाळी क्रिकेट आपण जे आता पुण्यापर्यंत पोचलं आहे, याचं सगळं श्रेय गुलाब जोशींना जातं, देवेंद्र जोशींना जातं, की त्याने त्यावेळेला 64 टीमच्या 12 ओव्हरच्या मॅचेस तेव्हा होत्या. आत्ता मॅच झाली, दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरला लगेच एवढे रन झाले, हा मॅन ऑफ द मॅच, एवढे असे 4 का 5 मॅचेस दिवसभरात व्हायचे, दिवसभरात 12 ओव्हरच्या मॅचेस. तो फंडा आज दुर्मिळ झाला आहे, तो बघायला मिळत नाही. पण ते क्रिकेट पुन्हा यावं असं भगवंताला मी साकडं घालीन, की ते 12 ओव्हरचं क्रिकेट, पावसाळी क्रिकेट, थ्रो बॉलिंगचं क्रिकेट, चिखलातलं क्रिकेट. आज आपली मुलं सिमेंटवर खेळतात, त्यावेळेस टोटल चिखल, गुडघ्यावर पाणी, अशा परिस्थितीत सगळे क्रिकेटर खेळायचे. आणि तुम्ही विचार करा, फेकलेला बॉल त्यावेळेला रबर बॉल कसा येईल त्या चिखलातून, कधी कधी तिकडनं चिखल उठलं तोंडावर आणि डोळ्यावर वगैरे उडायचं. पण हे क्रिकेट ह्या पिढीने पाहिलं नाही, आणि त्याचा जर त्यांनी कधी लाभ घेतला तर त्यांना आमची कळ समजेल त्या क्रिकेटची, की खरोखर हे क्रिकेट असं होतं जे आज तुम्ही सिमेंटवर खेळताय. सगळ्यात 1 नंबर टुर्नामेंट बरखा होती. बरखामध्ये सगळे रणजी ट्रॉफी प्लेयर, टेस्ट प्लेयर वगैरे येऊन क्रिकेट खेळायचे. काय खचाखच भरलेलं ग्राउंड, आणि 101 त्यावेळची ती स्टाईल, ती हिप्पी स्टाईल व्हायची ना, असे सगळ्यांचे लांब केस, बेल बॉटम पॅन्ट वगैरे, आणि ते व्हाईट अँड व्हाईटचा जो प्रकार होता ना, तो तिकडे तेव्हा बघायला मिळाला. आणि बरखानंतर जर एशियामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचं जर कोणी नाव केलं असेल बरखानंतर, तर बाबा रॉड्रिक्स, आर.के. ट्रॉफी, बाबा रॉड्रिक्स आणि मिथुन चक्रवर्ती सर, आणि त्यांची जी पूर्ण टीम, मला वाटतं त्यांचं नाव यूथ असं काहीतरी, यूथ फाउंडेशन ती यूथ असं होतं. ह्या लोकांनी ना संपूर्ण एशियामध्ये टेनिस बॉलला फ्लॅश केलं. आणि त्याच्यानंतर जर कोणी 7 समुद्र पार नेलं असेल तर पोतनी साहेब, सुप्रीमो, जे डायरेक्ट जगभरात गेलं. आम्ही ना भाईंदर साईडला खेळत होतो, भाईंदरला, आणि मॅथलेसने आम्हाला लिटरली खोलला होता, आणि ओबडधोबड ग्राउंड होतं, अगदी असं ओबडधोबड ग्राउंड. आणि इली थर्डमॅनला फिल्डिंग करत होतो, मी पॉईंटला फिल्डिंग करत होतो. इझी खेळत होता. अजय कदम आणि उमेश मांजरेकर अगदी इझी चाललेलं, घेऊन चाललेले. का माझ्या डोक्यात आलं मला माहिती नाही, मी सगळ्यांना बाउंड्री लाईनला पाठवलं. एक बॉल सगळे बाउंड्री लाईन, आणि भानुदासला बोललो, भानू काही झालं ना, हा लेग ब्रेकच टाकायचा, लक्षात ठेव, किती झालं तरी लेग ब्रेकच टाकायचा. मी डीप पॉईंट, डीप थर्डमॅनला इली, सगळेच लांब आहे. आणि जसा हा आला ना टाकायला, मी इलीला बोललेलो, इली फुल भागते आने का, ऐसा इधर किधर मिला ना, रनआउट हा, उम्या को निकालने का, ध्यान में रख. आणि मी तिथून हा इथून, जे दोघे असे धावत आलो ना, आणि जस्ट असं त्याने लावला, त्या सगळे लांब ना, आणि मी उचलला आणि उम्याला आऊट केला. आणि उम्याला आऊट झाल्यानंतर उम्याने उजत घातली लेग अंपायरची, की तिथे होता. तर तो काय बोलला, अंपायर बोलला, अरे मग स्टार्ट नाही घेणार, तो स्टार्ट घेतली तिने, धावत आला, स्टार्ट घेतली. आणि ती मॅच ते आमच्यावर नंतर हरले. आम्हाला मॅचलेसवाले नडणारे यांना सुरुवातीच्या काळात 3च प्लेयर मिळाले बॅटिंगमध्ये सुरुवातीला, उमेश संतू आणि नन्या. हे 2 आऊट झाले ना की नन्या घेऊन जायचा 35, 36, 38 पर्यंत, आणि मग यांचा अटॅकच एवढा सुपिरियर होता ना की खोलून टाकायचे. जिंकायचंच, संध्याकाळी पैसे घ्यायचेच, असं ॲप्रोचने येणारी टीम राहुल, ॲप्रोचच असा होता. आता त्यांची भूक नाही भागायची, म्हणजे कसं आहे ते, भूक नाही भागायची म्हणजे मला जागा नाही आठवत आहेत, पण काय झालं होतं, आम्ही शुक्रवारी निघायचो, आम्ही शुक्रवारी नाईट आहे समज, शुक्रवारी तर माणसाची झोप, तेव्हा तर काय कॅल्क्युलेशनच नव्हतं की झोप लागते, एक काय बोलत खेळण्याचा ओघ,
आता शनिवारी नाईट, शुक्रवारी नाईट, फुल नाईट, तेव्हा फुल नाईट प्रकार. मग शनिवारी डे, तसंच कंटिन्यू डे, फायनल टच झाला, दिवस संपला, शनिवारी नाईट, रविवारी डे, रविवारी. आता एवढं सगळं झालं, खूप पैसे आले हातात, खूप पैसे. सगळ्या टुर्नामेंटला फायनलला आलो आहे. 3-4 टुर्नामेंट झाल्या ना ह्या 4. आता तिथे एकाने सांगितलं अरे इथे प्राईस पण तेवढं नाही, पण आता रडारमध्ये आहे. मी तुम्हाला आकडा पण सांगतो, आकडा माझ्या लक्षात आहे. त्या 4 टुर्नामेंटचे मिळून 4,700 रुपये तेव्हाचे, 23-25 वर्षापूर्वीचे आमच्या खिशात होते प्रत्येकी 4,700 रुपये आपल्या भाषेत वाटणी. मग 4,700 आणि लोकांना म्हणजे 1,000-1,500 म्हणजे पण खूप खूप काहीतरी अमाऊंट होती ती. 4,700 म्हणजे प्रत्येकजण भरलेला आहे. आणि अर्धे ते थोडक्यात उदाहरण सांगायचं तर ते सिकंदर कसा जग जिंकायला निघाला होता, हे पण राज्य जिंकायचं, त्याचं पण जिंकायचं, सगळंच जिंकायचं, तसा प्रकार होता. म्हणजे प्लेयर आमले आमचे 4 बॉलर तर म्हणजे आता ॲडमिटच्या अवस्थेत, ॲडमिट फक्त आता मरतील आता फक्त. अनिल सारंग तर असंच तर ते म्हणजे सिच्युएशन. 4 बॉलर होतं. चंद्रा तू टाकणार, खेळूया. म्हणजे आता नाही काय बोलणार, टाकणार, पण आता नावाची किंमत असते ना. अरे तो थकला मरेल आता ग्राउंडवर. खूप अति क्रिकेट झालं, डोक्याच्या बाहेर गेलं. कंटिन्यू 3-3 मॅच खेळायच्या आणि ते तिथेच केळी खा, वडा, सगळं म्हणजे फायनान्स तगडे होते, खाण्यापिण्याचा प्रश्न नव्हता. पण आता त्राणच नाही शरीरात, अंगाला पाणी नाही लागलं आहे, कुठे टॉयलेट केलं, काय काय कशाचा कोणाला पत्ता नाही. खेळतातच आहेत आपले. तर आता ही 10,000 कशाला खेळा, 10 खेळलं तर मरतो का नाही. आता आहे ना तो एक जण म्हणजे कोण ना कोण यायचंच, बाबा माझ्यासाठी खेळा आहे ते. सुन्याने बोलतो मी घरी जातो, तुम्ही बसा खेळत, बस झालं. नाही टीमचे तर चंद्राबाई बस, टीमची मॅच आहे, बॅट्समन तयार आहे, तू तयार आहे म्हणजे करणार काय, जे होईल तेवढं करूया. मोडक्या ती पण टुर्नामेंटला पेटली. एकदा मैदानात उतरले की मग काय ते तसंच. म्हणजे ह्याला हाव नाही शब्द वापरायचा, की तो प्रकार तसा होता की समोरच्याला सरस व्हायला नाही द्यायचं क्रिकेट. आणि मिळून काय बोलतात ते कॉम्बिनेशन इतकं स्ट्रॉंग होतं ना, जिंकण्यासाठीच खेळायचे. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या काळी आम्ही मुंबई बाहेरच्या संघांना कधीच जिंकू दिलं नाही. आम्ही म्हणजे आमचाच संघ नाही, राहुल 11 मुंबईतले सगळे दिग्गज संघ होते, त्यांनी कोणालाच बाहेरच्या संघांना जिंकू दिलं नाही. अरे एकदा तर आम्ही इंदोरला गेलो होतो, तेव्हा इंदोरच्या पूर्ण तिकडच्या स्पेक्टेटर्सने माझे हात तपासले बघायला की तुमच्या हाताला काय गम लावलाय का. म्हणजे एवढी त्या काळी मुंबईतल्या संघांची दहशत असायची. त्याच्यामुळे खरोखर म्हणजे क्रिकेटमुळे काय मिळालं काय नाही, पण मुंबई ही आमच्यासाठी पंढरी होती क्रिकेटची. आणि राहुल 11चं गेट टुगेदर म्हणजे आता एवढी वर्ष झाली, आमचं क्रिकेट संपलंय आता, म्हणजे तसं काही राहिलेलं नाहीये, परंतु तरी सुद्धा आमचे ते मित्र तसेच कायम आहेत. तेव्हा जे आम्ही राहुल 11 संघात खेळत होतो ते अजून आम्ही एकमेकांच्या पूर्ण संपर्कात आहोत. आणि याचा प्रत्यय म्हणजे आम्ही 2 गेट टुगेदर्स केली, 2 स्नेहसंमेलनं केली आणि एवढा मोठा भरघोस प्रतिसाद मिळाला. आणि खरोखर म्हणजे मला क्रिकेटने काय दिलं तर माझे एवढे चांगले चांगले मित्र दिले मला क्रिकेटने, आणि जे अजूनही माझ्याबरोबर कायम आयुष्यभर ते माझ्याबरोबर कायम राहतील. असलम भाई, मुझे बताइए आप इतना साल राहुल को खेले, राहुल 11 ने टेनिस बॉल क्रिकेट को क्या दिया? राहुल 11 ने क्रिकेट के लिए जो एटीट्यूड दिया है ना, वो शायद ही कोई टीम दिया होगा. क्योंकि उनका जो हमारा एटीट्यूड कैसा था कि हम ग्राउंड पे जाने से पहले हमको ये था कि हमें हारना नहीं है. सबसे पहला चीज़ तो हमको हारना नहीं है, और वहाँ जाने के बाद पूरा 100% देना है. ईच एंड एवरी बॉल, हर बॉल में मेहनत करना पड़ता था. तो राहुल 11 ने क्रिकेट को बहुत कुछ दिया है. एक जज्बा दिया है, एटीट्यूड दिया है, और नेवर गिव अप. एक बड़ा वर्ड है कि नेवर गिव अप इन क्रिकेट. तो ये चीज़ सबसे पहला राहुल 11 ने ही दिया है, कभी भी नहीं है. आप लोग इतनी बड़ी बड़ी टीमें थी उस समय असलम भाई, और
तो कौन सी टीम के साथ में राहुल का सबसे ज्यादा ठसन होता था? ठसन दो ही टीम तो ज्यादातर थी, मतलब जो ठसन की बात है तो एक तो मैचलेस और दूसरा प्रेस 11, रमेश शर्मा और नरेश सावन, उमेश मांजरेकर, संदीप दलवी। तो मैंने बहुत, बट लेकिन एक चीज़ थी कि जितनी भी ठसन होती थी वो ग्राउंड पर होती थी, ग्राउंड के बाहर नहीं होती थी। तो इसीलिए आज भी हम लोग का जब मिलते हैं एक दूसरे से तो दिल से मिलते हैं। तो वो चीज़ बहुत अच्छी लगती है कि ग्राउंड पे ठीक है, अच्छी बात है, ठसन होना भी चाहिए, क्योंकि ग्राउंड में अगर ठसन नहीं रखोगे तो आप जीतोगे कैसा, सबसे पहले तो कोई एक आध मैच उस समय का अगर आपको? मैच तो बहुत से है, बट एक सबसे बड़ा एक बड़ा मैच जब हम लोग का तीसरा साल था, रोटेशन कब था और 2 साल हम लोग फाइनल जीत चुके थे और 3rd ईयर था और मैचलेस थी फाइनल में, और लास्ट बॉल 1 रन कंपलसरी था। किधर था ये गेम? ये विले पार्ले में, टेनिस का, वो रबर वाला नहीं, रेनी सीजन वाला नहीं, टेनिस का क्या प्रबोधन कर, क्या नाम उसका था, प्रबोधन कर, ऐसा कुछ नाम था वो ट्रॉफी का। तो लास्ट बॉल 1 रन कंपलसरी था, कंपलसरी। तो हम लोग ने सब डिसाइड किया, अजय वांतेकर बॉलिंग डाल रहा था, तो चंद्रकांत शिंदे तो मतलब ब्रेन मास्टर एकदम, उसका बहुत ज़्यादा दिमाग चलता था। तो जाके सबने बात की, फिर अजय वांतेकर से बात की, अजय को उसने, चंद्रा ने बोला कि सिर्फ और सिर्फ लेग स्पिन डालना है, कुछ भी नहीं करना है, सिर्फ लेग स्पिन डालना है। सब डिसाइड हो गया, सब हो गया, और वो अजय वांतेकर ने लेग स्पिन डाला और नरेश शानबाग बीट हुआ, खेला और बीट हुआ, और हम लोग वो मैच जीत गए। तो वो मतलब एक अलग ही मैच था। ओके, तो राहुल को ऐसा कौन सा, राहुल का मैंने देखा है या सुना है, अटैक बहुत बड़ी चीज थी राहुल के लिए। कोई पर्टिकुलर बैट्समैन जिसने राहुल 11 को ज्यादा तकलीफ दी या ज्यादा नड़ा, अपन बोलते हैं ना? मेरे ख्याल से खैर उमेश, शंतो, इन लोग तो थे ही अच्छा, बट इतना बड़ा हम लोग को इतना वो नहीं लगता था, क्योंकि उन लोग को भी प्रेशर रहता था कि राहुल 11 के बॉलर से, तो उनको भी प्रेशर में रहता था। बट उन लोग में मेरे ख्याल से प्रेसी में शैलू था, तो वो बहुत फ्री खेलता था, और वो अक्सर मैचों में हम लोग को वो ज़्यादातर तकलीफ दिया है, यानी अच्छा स्कोर किया है उसने, बड़ा स्कोर किया है, बड़े बड़े हिट्स भी लगाए, ही वॉज गुड। ओके, और अगर मैं कोई बॉलर पूछूं जिसने राहुल 11 को थोड़ा तकलीफ दिया हो? सतीश शेट्टी राहुल 11 को बहुत ज़्यादा तकलीफ दिया था एक वक्त में। मतलब ऐसा होता था कि वो आता था और पहला 3-4 विकेट 2 ओवर्स में उसके वो ले लेता था। फिर हम लोग ने डिसाइड किया कि भाई अभी ये सब मैच जाना नहीं चाहिए, तो इसको क्या करना चाहिए। तो फिर हम लोग ने प्लानिंग थोड़ा चेंज किया, तो जो हम लोग के आगे के बैट्समैन थे हम लोग ने पीछे कर दिए, पीछे वाले बैट्समैन को आगे कर दिया। और वो सक्सेस हो गया। मतलब जैसा कि मैं जाता था, बॉन्ड जाता था विवेक नारव ने, तो हम लोग को सतीश शेट्टी का 2 ओवर हम लोग खेल के सिंगल करके कैसा भी निकाल लेते थे। फिर बाद में तो सब बैट्समैन बाकी रहते थे, तो सक्सेस हो गया वो प्लान। बट ही वॉज वेरी गुड बॉलर। और राहुल 11 को बड़ी टूर्नामेंट्स, जब राहुल 11 खेली, पहले लोग नरेश 11 वगैरह खेलते थे, हाँ। बड़ी टूर्नामेंट खेलने में क्या हेल्प मिली या किसने हेल्प की, कौन बैकबोन था, अगर ऐसा पूछूं तो? ये जो राहुल करके लड़का था, राहुल 11 का नाम ही उसी लिए पड़ा कि राहुल 11 एक लड़का था, उसने ये एंट्री डाला था राहुल 11 की। फिर नरेश ने भी शायद हेल्प किया था, और बाद में जब वो राहुल ने उसका बंद किया तो चिंटिया ने जो महाड़िक अपने हैं, तो उन्होंने मतलब वो यानी राहुल 11 का नाम आया और चिंटिया का नाम नहीं आया, तो मैं नहीं समझता कि फेयर होगा। क्योंकि एक वक्त ऐसा था कि एंट्री के लिए भी कभी कभी ना फाइनेंसर नहीं मिलते थे या कोई नहीं मिलता, तो चिंटिया ने अपनी चैन वगैरह गिरवी रख के भी एंट्री डाला है। तो वो नाम कभी भूल नहीं सकते, उनका बहुत बड़ा हाथ है, बैकबोन ऑफ द टीम। इतने प्लेयर्स खेले राहुल 11 में, और चंद्रकांत शिंदे का क्या रोल था राहुल में?
चंद्रकांत शिंदे एक्चुअली ही वॉज अ लीडर, कैप्टन ऑफ द टीम, लेकिन जो प्लेयर्स थे, यानी प्लेयर्स भी थे तो सब ऐसा नहीं कि कोई खराब खेल रहा था, सब अच्छे खेलने वाले थे, सबका नाम था, सब चीज़, बट सब लोग उसको रिस्पेक्ट करते थे बिकॉज ऑफ ही वॉज कैप्टन। तो वो कैप्टनशिप के लिए उसके अगेंस्ट में कभी भी नहीं जाते थे, तो उसको एकदम फ्री माइंड था। तो वो जितना भी जो भी चीज़ करता था ना, गैम्बल करता था, कुछ भी करता था, कोई उसको मना नहीं करता था, हम लोग भी नहीं मना करते, और सक्सेस भी होते थे। तो मतलब वो चीज़ उसका मतलब माइंड भी उसका अच्छा था कि वो हर चीज़ को कुछ ना कुछ नए तरीके से करने जाता था। जैसा कि एक मैच में मेरे ख्याल से, मेरे को याद है, पापे शायद बैटिंग कर रहा था, पापे। अब चंद्रकांत शिंदे ने उसको ऑफ स्पिनर बॉलर लाया और 4 फील्डर आगे लगा दिया, स्लीप पॉइंट, शॉर्ट लेग सब लगा दिया। अब पापे मतलब एक बड़ा बैट्समैन था कि वो डिफेंस में उसको सिर्फ मारना आता है और वो बड़ा स्ट्रोक मारता है। तो उसको एक ही बात बोलता था पापे को, तो 6 मार चलेगा, सिंगल लेके बता खाली। उसने 5 बॉल डॉट किया ऑफ स्पिन। मतलब ये उसका माइंड था कि उसको कैसा परेशान, क्यों बीट करे, कैसा बीट करे, बड़ा 6 रन जाएगा चलेगा, बट तेरे को मैं 1 रन लेने नहीं दूंगा। हाँ, डिस्टर्बेंस। और क्रिकेट ने हम लोगों को भी बहुत कुछ दिया है। हम लोगों को इतना बड़ा टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट तो खैर अलग हो गया, बट टेनिस क्रिकेट ने हम लोगों को बहुत कुछ दिया है। तुषार भाई, आप यकीन नहीं करोगे, इतना दिया कि मैं आज यहाँ बैठा हूँ। एक फैक्ट बता रहा हूँ, क्योंकि उस वक्त में जितना खेले थे हमको भी नहीं पता था कि हम लोग क्या कर रहे हैं, हम लोग कितने अच्छा खेल रहे हैं, बुरा खेल रहे हैं, कुछ नहीं। क्योंकि एक दिमाग में एक जुनून था कि खेलना है, जीतना है, खेलना है, जीतना है, खेलना है, जीतना है, यही चलता था ना। हम लोग फ्राइडे रात को निकलते थे घर से, तो मंडे मॉर्निंग घर पे आते थे। फ्राइडे नाइट, सैटरडे नाइट, संडे डे और संडे नाइट खेल के मंडे को आते थे। यानी इतना बिजी शेड्यूल रहता था और मैचेस भी उतने रहते थे। तो इतना नाम दिया है तुषार भाई कि आज हम लोग कहीं पर भी जाते हैं ना, तो बहुत फख्र महसूस होता है कि हम लोग को लोग पहचानते हैं कि हाँ, ये बंदा राहुल इलेवन को खेलता था, ये बंदा इसको खेलता था। तो जितने भी क्रिकेटर्स होंगे उस वक्त के, तो सबकी मैं बात करता हूँ कि हम लोगों को जो दिया है, यानी जितने भी क्रिकेटर्स थे सबको, तो इतना खुशी होती है कि यार आज अगर हम क्रिकेट नहीं खेलते तो हमको कौन पहचानता था। यानी आप लोगों ने भी क्रिकेट को और हम लोगों को बहुत कुछ दिया है, मैं वाकई में कहूँगा, क्योंकि हम लोग वो कट्टे पे बाहर बैठ के आप लोगों का गेम देखते थे और उससे बहुत ज़्यादा इंस्पिरेशन मिलता था। और सो मैं अगर पूछूं एक फनीएस्ट क्रिकेटर टेनिस बॉल क्रिकेट का, शाम वागले। बट फनीएस्ट इन द सेंस, हंसी मजाक तो करता ही हो, बट थ्रू जेंटलमैन, हेल्पफुल नेचर। इन्हें मेरे ख्याल से क्रिकेट के पूरे इसमें देखेंगे ना सर्कल में, तो शाम वागले जैसा इंसान मिलेगा नहीं। इन्हें आधी रात को वो बंदा किसी के लिए भी कहीं पे भी हेल्प कर सकता है, उसको सैल्यूट है, हेड्स ऑफ है। एंड रियली मतलब इतना बड़ा दोस्त है ना वो कि ऐसे लोग मिलते नहीं है। और दूसरा फनीएस्ट मोमेंट ये था कि अंपायर्स को जो मतलब जो ज़्यादा नड़ते थे, अंपायर्स को जो ज़्यादा नड़ते थे उस वक्त, कैप्टन्स, जिसमें सबसे पहला नाम आता था चंद्रकांत शिंदे, रमेश शर्मा, ये 2 नाम तो फेमस ही थे जो अंपायर्स को नड़ते। लेकिन एक मैच में चंद्रकांत शिंदे नहीं था, तो कैप्टनशिप शायद कल्याण कर रहा था। तो एक ऐसा इंसिडेंट हो गया कि बैट्समैन ने, हमारी बैटिंग थी, स्ट्रोक खेला, तो हम लोग को लगा कि 6 है, अंपायर ने 4 दिया। वो डिस्कशन चल ही रहा था, तो हम लोग ने कल्याणी को बोले, भाई कैप्टन है तो आप जाओ, आप बात करो उनसे और थोड़ा कड़क में बात करो, यानी कड़क में, जैसा चंद्रा बात करता था वैसा नड़ के बात करो कि ये 6 है। गया कल्याणी, गए, और कल्याणी बेचारा एकदम सीधा साधा बंदा, सबसे सीधा, और जाके बोलता है, सर तुम्ही व्यवस्थित बघा आणि निर्णय द्या, मी काय बोलणार नाही, तुम्हीच बघा काय 6 है कि 4 है। हम लोग जो हंसे, हम लोग लड़ने भेजे, ये सेटलमेंट करके आ रहे हैं।